अरे बाय. गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आणखीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सरसे स्वागत. तर आज येणार आहेत आपल्या घरी गौरी. तर मी तुम्हाला उद्या माझं घर म्हणजे आजच तुम्हाला माझं घर बिर दाखवतो. जर तुम्ही शिमग्याचा ब्लॉग बघितला असेल तर त्यामध्ये आपलं गाव कसं आहे मी तुम्हाला दाखवलं होतं. नसेल बघितलं तर जाऊन बघून या. तर आता गौरी येणार आहेत. तर गौरी याच्या अगोदर आपल्या इकडे कशा मूर्त्या भेटतात डायरेक्ट. तर आमच्या कोकणात मूर्त्या भेटत नाही. आम्ही स्वतःहून तयार करतो. इथं बांबूपासून कसं तयार करतो काय करतो हे तुम्हाला दाखवतो. थांबा 1 मिनिट. या ठिकाणी गौरीचा सांगाडा बनवण्याची प्रोसेस सुरू आहे. म्हणजे तिचे हात, तिचं वरचं ध्येय, मुंडकं, हे अशा परीने तयार करतात. हे बांबू आहे आणि हे त्याचा सांगाड आहे. आणि तो जे तुम्हाला दिसतोय तिकडं गौरीचा मुखवटा आहे. तो वर हा गौरीचा मुखवटा आहे. अशा तऱ्हेने तयार करतात. आणि हे बांबूपासून तयार करतात हात सगळं वगैरे. अशा तऱ्हेने गौरीचा सांगाडा तयार करून घेतात. मग त्याला साडी वगैरे सगळं नेसून घेतात. मी तुम्हाला पुढे दाखवलंच कसं असतं काय. आता ही गौरीची साडी आहे. आता ते बाहेर जो सांगाडा ठेवलेला पूर्ण तो मी तुम्हाला दाखवतो. ती सांगाड्याला कशी काय साडी नेसवतात ते पण तुम्हाला दाखवतो. आणि आपला गणपती बाप्पा आणि इथं आपली गौरी बसणार आहे आणि आपले देव. हा जो आहे तो गौरीचा सांगाडा आहे आणि गौरी आपली खुर्चीवर बसते. आणि हे 2 गौरीचे हात आणि इथे गौरीचा बसणार आहे मुखवटा. आणि या सांगाड्यामध्ये ते समोर जे दिसतंय तुम्हाला पालापाचोळं त्याला म्हणतात तिरडं. हे बघा हे. आणि ते तिरडं पूर्णपणे ह्याच्यात बसणार आहे. ते कशी काय प्रोसेस असते मी तुम्हाला दाखवेलच. तर जे आत्ता ते बायका गेलेले आहेत ते जे डोक्यावर जे घेऊन गेलेत ते खाली गौरी आणायला गेलेले. तर आता ते तिथनं खाली मंदिरात जातील. आपलं गावाचं जे मेन मंदिर आहे ते तिकडे जातील आणि तिकडनं ते गौरी आणतील वर. त्यामुळे तुम्हाला दाखवतो कसं असतं. हे बघा ह्या सगळ्या बायका चालल्यात गौरी आणायला. आणि आपण तिकडे खाली जाऊ शकत नाही कारण की तो सगळा बायकांचा विषय. त्यामुळे आपण तिकडं काय जाऊ शकत नाही. म्हणून आपल्याला तिकडचे व्हिडिओ काढता येणार नाही. तरी पण बघू आपल्याला कोणाकडनं भेटली तर आपण चला पुढे जाऊ. आता अशा परीने आम्ही क्रिकेट खेळायला आलोय. पाऊस पडतो त्यामुळं आपलं मंडप आहे खेळायचं क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो तोपर्यंत तुम्ही ब्लॉग बघा. या ठिकाणी अंडरआर्म आता सुरुवात होणार आहे. अंडरआर्म क्रिकेटला आपल्या पुण्यात ओव्हरआर्म खेळतात, इकडं अंडरआर्म खेळतात. जमत नाही तरी पण आपलं खेळायचं. कशा कोण वाढतोय तुला काय गेलाय खुर्ची मी देतो ना तिथं. काय बोलायचं मोबाईल नाही तुला. अशा तऱ्हेने गौरीला साडी नेसून झालेली आहे. आता ह्याच्यावर मुखवटा लावण्यात येईल. या गोंधळात तुम्हाला एवढं काय सांगता येणार नाही. अरे बाय शिला दागिने घ्या. फायनली आपल्याकडे गौरी आलेली आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे अशी आमची कोकणातली गौरी असते. अशी खुर्चीवर बसलेली प्रत्येकाच्या घरी. म्हणजे आमच्या गावाला तरी असंच असतं. बाहेर काय असतं मला माहिती नाही पण आमच्या इकडची परंपरा अशीच असते. आणि कशापासून बनवले हे पण तुम्हाला माहिती आहे.
आपल्या घरची गौरी कशी वाटली आणि गणपती कशी वाटले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि आज बाली डान्स काय असतो हे तुम्हाला मी सांगणार आणि काय असतं. कोकणात जे तुम्ही गाणं ऐकलं असेल, जिकडे तिकडे चौकडे, आणि त्या साईडला जे नाचतात त्याला बाली डान्स म्हणतात. तो आपल्या ठाणकावरच असणार आहे. आणि इकडे गौरी म्हणजे ज्या लेडीज आहेत त्या इकडे असतात, त्या म्हणजे त्यांचा गरबा बिरबा असतो आणि आपण वर असतो. तर आपल्याला इकडचं कॅप्चर नाही करता येणार, आपल्याला ठाणकावरचं कॅप्चर करता येणार आहे. तर ते आपण आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवूच. तर चला तर मग आपण तिकडे जाऊ. आता आरती वगैरे होईल, मग त्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आपण तिकडे जाणार आहोत. आता आपण चाललो आहे ठाणकावर नाचायला, म्हणजे बाली डान्स करायला. तुम्हाला बाली डान्स कसा असतो काय असतो माहिती नसेल तर मी तुम्हाला आत्ता दाखवेल. तर चला तर आपण आता तिकडे जाऊया. अजून एक सांगायचं होतं, तिकडे आवाज असल्यामुळं मला काही एवढं तुम्हाला सांगता येणार नाही. तुम्ही फक्त व्हिडिओ बघून थोडंफार समजून घ्या. याला म्हणतात बाली डान्स. आता थोड्याच वेळात आम्ही तिथं उतरणार आहे. तर आजचा ब्लॉग आपला इथेच संपतो आहे. तर आपण भेटूया आता नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तर चला तर आपण भेटूया परत एकदा. बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.